गुन्हेगारीवर मुक्ताईनगर तालुक्यात वचक बसवण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी बॅरिगेट लावून या ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आलेले आहेत आणि वाहनांची कसून चौकशी या ठिकाणी केली जात आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीने एकंदरीत वाढते गुन्हेगारीचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुक्ताईनगर तालुक्यामध्ये वाढती गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे। त्यातच पोलीस प्रशासनाच्या वतीने सावधान राहण्याचं देखील या ठिकाणी हे लावण्यात आलेले आहेत। बॅरिगेटवरती बॅनर लावण्यात आलेले आहेत। चालनी नोटांचा देखील मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने या ठिकाणी चालत असतो, व्यवसाय चालत असतो, नागरिकांची फसवणूक केली जाते। त्यातच नागमणी, डबल इंजन असे अवैध धंदे छुप्या पद्धतीने मुक्ताईनगर तालुक्यामध्ये सुरू असतात। त्याच माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या वतीने चेकपोस्ट लावण्यात आलेले आहेत आणि सुरक्षा राहण्याचं आवाहन या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने केलं जात आहे। कसून चौकशी पोलीस प्रशासनाच्या वतीने केली जात आहे। पोलीस प्रशासनाचं यामागचं धोरण काय हे जाणून घेण्याचं आपण पोलिसांकडून जाणून घेतोय। भाऊ, काय सांगाल, काय नेमकं परिस्थिती आहे? तर माझी नागरिकांना एकच विनंती आहे की कुरा काकोळा या एरियामध्ये काही खरेदी करण्यासाठी आले असेल तर ह्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात फ्रॉड होतो। जसं की नकली डुप्लिकेट करन्सी, जुना सोना, नागमणी। तर नागरिकांना आम्ही सावधान करतोय, बॅनर वगैरे लावून सण नाकाबंदी करून सण याच्यानंतर काही गुन्हेगारी घडायला पाहिजे या एरियामध्ये, याच्यासाठी हे सावधानतेचा इशारा आहे। चौकशी करतो, कुठून आले काय त्यांना विचारपूस करून सण त्यांना पुढे सोडतोय। आपण पाहतोय की पोलीस प्रशासनाच्या वतीने चेकपोस्ट लावून वाहनांची चौकशी या ठिकाणी केली जात आहे। हा प्रयत्न या ठिकाणी वाढत्या गुन्हेगारीला वचक बसवण्यासाठी मुक्ताईनगर पोलीस प्रशासनाचा प्रयत्न दिसतोय। कॅमेरा पर्सन मंगेश ढोले सह रवी गोरे, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।